की डेसिमल नंबर बरोबर अल्जेब्राचे फॉर्म्युलेज कसे ऍड केले जातात. ठीक आहे, अल्जेब्राचे डिफरंट फॉर्म्युलेज आहे, मग त्याला आपण इम्प्लिमेंट कसं करणार, मग त्यांचं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे सॉल्व्ह करताना केला जाणार, कारण की डिफिकल्ट कॅल्क्युलेशन येणार, मग ते कॅल्क्युलेशन करताना बरेचदा टाइम चालला जाणार. आणि आत्ताच्या नवीन रूलच्या अकॉर्डिंगली क्वांटिटी ॲप्टिट्यूडला आपल्याला 15 मिनिटच भेटणार आहे. तर 15 मिनिटांमध्ये बेस्ट स्कोर असणार 10 and प्लस अबाव. तर ते फास्ट कशा प्रकारे सॉल्व्ह केला जाणार ते आपल्याला बघता यायला पाहिजे. ठीक आहे, तर आज सुरुवातीला मी अल्जेब्राचे काही फॉर्म्युलेज तुम्हाला लिहून देतो, मग ते अल्जेब्राचे फॉर्म्युले इंडायसेस मध्ये किंवा डेसिमल नंबर मध्ये कसे इंट्रोड्यूस करतात ते बघूया. मग एसएससी एक्झाम मध्ये डायरेक्टली क्वेश्चन कसे येऊ शकतात अल्जेब्राचे एक एक फॉर्म्युलीवर, मग त्यामध्ये डिटेल जाऊया. ठीक आहे, मग थोडंसं डिफिकल्ट टाईप लास्ट वाला जर तुम्ही सर्ट्स आणि इंडायसेसचं लेक्चर अटेंड केलं असेल, ठीक आहे, तर त्यामध्ये असे काही क्वेश्चन आले होते की नंबर ऑफ इक्वेशन अँड व्हेरिएबल, तर त्याला व्हॅल्यू पुटिंग इज द मेथड. तर व्हॅल्यू पुटिंगच्या माध्यमातून पीवायक्यू कसे सॉल्व्ह करतात हे आपण बघणार. ठीक आहे, हेडिंग फॉर्म्युला अल्जेब्राज फॉर्म्युला म्हणून लिहून टाका, अल्जेब्राज फॉर्म्युला. ठीक, इंडिव्हिज्युअली प्रत्येक फॉर्म्युल्यावर क्वेश्चन विचारले जातात आणि प्रत्येक फॉर्म्युला डिटेलमध्ये आपल्याला पुढे लर्न करायला लागणार आहे, डिटेलमध्ये बघायचं. ठीक आहे, सध्या सुरुवातीला आपण असं एक्सपेक्ट करतोय की तुम्ही जेवढे पण इथं सॉल्व्ह करणार आहे त्यांना अप टू 8 स्टँडर्डचं मॅथचं बेसिक माहित असायला पाहिजे. ठीक आहे, जसं फर्स्ट फॉर्म्युलीज काय आपल्या एक्झाम मध्ये, तर फर्स्ट फॉर्म्युली इज द ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. देन व्हॉट इज द ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, बेसिक फॉर्म्युला सगळ्यांना माहित असायला पाहिजे. व्हॉट इज द फॉर्म्युला, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस काय बी स्क्वेअर, हा झाला आपला एक बेसिक. ठीक आहे, देन इज अ सेकंड फॉर्म्युली ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॉट इज द ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस काय येणार आहे बी स्क्वेअर, हा झाला सेकंड फॉर्म्युला. ठीक आहे, मग त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युलीज असतात ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. व्हॉट इज द ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. तर बेसिकली जो स्क्वेअर वाले फॉर्म्युलीज असतात, हा जे बुक मध्ये किंवा हा ऍक्च्युअली कोणत्या स्टँडर्डचा मॅथ्स आहे, हा 8 स्टँडर्डचा मॅथ्स आहे जर बघायला गेलं तर हे 3 फॉर्म्युलीज आपल्याला ए स्क्वेअर यावर देण्यात येतात. ठीक आहे, पण बेस आता या 3 फॉर्म्युलीच्या बेसिसवर आपण आणखीन काही फॉर्म्युलीज बनवू शकतो बघा, जे एक्झामसाठी काय करू शकतात आपण, हा फॉर्म्युला देण्यात नाही आलाय आपल्याला, सपोज या साईडला बघा, जर मी तुम्हाला याच फॉर्म्युला मार्फत 2 फॉर्म्युले कसं बनवू शकतात, जर मी तुम्हाला विचारत असेल व्हॉट इज द ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर विचारत असेल, तर हा 2ab जो आहे तो लेफ्ट साईडला गेल्यानंतर काय करणार, मायनस करणार की नाही. मग ऍडिशनली एक फॉर्म्युला असे पण होऊ शकतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू, नाही, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस किती 2ab, मायनस 2ab. या साईडला बघा, हा ए स्क्वेअर आहे, हा पण बी स्क्वेअर आहे की नाही. आता हा मायनस 2ab आहे, हा मायनस 2ab या साईडला गेल्यानंतर काय होणार, प्लस होणार. तर सेकंड फॉर्म्युला इज ऑल्सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2ab, हा बनणार. ठीक आहे, बट ऍडिशनली आजच्या लेक्चरला हा प्रेझेंट कंडिशन मध्ये आपल्याला हे दोन्ही फॉर्म्युलीज, 2 ते 3 फॉर्म्युलीज लागणारच नाही. तुम्हाला हे बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, बिकॉज आपण ज्या सॉल्व्ह करणार ना ते डेसिमल नंबरला तुम्ही अल्जेब्रामध्ये कसं इंट्रोड्यूस करू शकता यावर बघणार. ठीक, हे नोट डाऊन करा. आणि सगळे सेशन आता सध्या ऍपवरच होत आहे, आता इंडिव्हिज्युअली ग्रुपला लिंक येत नाहीये, फक्त ग्रुपमध्ये तुम्हाला बॅचेसचं शेड्यूल माहीत पडत असेल की एवढ्या वाजता कोणते बॅचेस. काही दिवसानंतर नेक्स्ट मंथ पासून सगळे बॅचेस मोबाईल ऍपला शिफ्ट होणार आहे. ठीक आहे, ग्रुपमध्ये कोणत्याही बॅचचं लिंक नाही पाठवण्यात येणार. जर तुम्हाला जॉईन करायचं तुम्ही पर्टिक्युलर बॅचला ऍड करू शकता. रब करू चालेल. ओके, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, हे आपण नंतर बघणारच आहे. बेसिकली हे 3 फॉर्म्युलीज इज इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला इज गिव्हन. नेक्स्ट म्हणतात आता क्यूब ओरिएंटेड फॉर्म्युले बघा. फर्स्ट फॉर्म्युला असतो आपल्याला ए प्लस बी रेस टू दी पॉवर 3. व्हॉट इज द फॉर्म्युला, ए प्लस बी रेस टू दी पॉवर 3, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस काय बनणार बी क्यूब, हा फॉर्म्युला. ठीक, बेसिक. सपोज याच दरम्यान जर असं देण्यात आलं तर ए मायनस बी रेस टू दी पॉवर 3, देन व्हॉट इज द फॉर्म्युला, सेम फॉर्म्युला बनेगा. ठीक है, एज इट इज सेम बनणार. सेम बनताना प्लस मायनस असं जाणार. ठीक आहे, तर पहिला स्टेप काय येणार, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर आणि काय बनणार इथं मायनस बी क्यूब. काय करतोय आपण, सेमच फॉर्म्युला लिहिला, फक्त इथं प्रेझेंट करताना काय करण्यात आलंय, प्लस मायनस अल्टरनेट. हा, देन इज अ सेम. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला असतो बघा,
ए क्यूब प्लस बी क्यूब. व्हॉट इज द ए क्यूब प्लस बी क्यूब? ए क्यूब प्लस बी क्यूबचं कोणाला सांगू शकतं? ओके, ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला, फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा प्रेझेंटेशन आहे ए क्यूब प्लस बी क्यूबचा. ठीक आहे. नेक्स्ट येतो ए क्यूब मायनस बी क्यूब. हा जर विचारण्यात आला, व्हॉट इज द ए क्यूब मायनस बी क्यूब? फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी, ठीक आहे. सेकंड ब्रॅकेट मध्ये हा ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस काय होणार? बी स्क्वेअर. तर हे फॉर्म्युला. ठीक आहे. एक लास्ट वाला फॉर्म्युला इथं सांगतोय आणखी एक, जो आपण लास्ट पहिले याला स्किप केलं होतं. फॉर्म्युला इज दॅट a plus b plus c raised to the power 2 यानी स्क्वेअर. देन व्हॉट इज द फॉर्म्युला? याचा फॉर्म्युला असतो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2acsc इज द फॉर्म. ठीक आहे. तर हे फॉर्म्युलीजला बेसिक आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. नोट डाऊन करा, स्टार्ट करूया. ओके, आता हे लक्षात द्या सगळ्यांनी की जेव्हा आपण एक्झाम मध्ये सॉल्व्ह करणार, तर सॉल्व्ह करताना आपल्याला डायरेक्ट कॅल्क्युलेशन येणार आहे हा डेसिमल नंबर. तुम्हाला पहिले पॅटर्न ओळखा लागेल की कोणत्या एक्झाम्पलवर विचारण्यात आलेलं आहे, कोणत्या टाईपवर विचारण्यात आलं फॉर्म्युलीजवर, आणि त्यानुसार कॅल्क्युलेशन करावं लागणार. जस्ट वन एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल देतो. फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन 2.39 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1.61 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2.39 मायनस 1.61 इज द गिवन. असं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. देन व्हॉट इज द आन्सर? ऑप्शन इज गिवन है. पहला ऑप्शन है 2, सेकंड ऑप्शन है 4, देन इज अ 6 एंड देन इज अ 8. सांगा. ये बहुत बेसिक वाली टाइप है, इसमें डिफिकल्टी नहीं है, क्योंकि अभी तक हम लोगों ने कल तो ये देखा था ना, कल आपण बघितलं की नाही पॉइंट वाले कॅल्क्युलेशन. कालचं पूर्ण लेक्चर अपन कंडक्ट केलं. तो आज तो हम लोग ये देख रहे हैं कि इसको डायरेक्ट कैलकुलेशन करना है. तो एक बात बताओ मुझे, हाँ हिंदी में कंटिन्यू करता हूँ, सॉरी. ये जो नंबर है यही नंबर नीचे है, सेम ये नंबर भी नीचे ही है, एज इट इज है. ये उस नंबर का क्या कर रहा है? स्क्वायर. ये इस नंबर का भी स्क्वायर कर रहा है. तो कौन सा पैटर्न लग रहा है आपको? ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर, सिंपल. तो अगर मैंने इसको ऐसे लिख दिया, ये वाला फॉर्मूला है मेरा ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर, देन व्हाट इज द ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर का फॉर्मूला? अभी लिखा था, आताच लिहिलाय. व्हाट इज द फॉर्मूला ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर? ए प्लस बी और इंटू ए माइनस बी, असं लिहिणार ना आपण. तो यहां पर तो यही नंबर है ना, ए माइनस बी. ठीक है. अगर डिनोमीटर में ऑलरेडी हमारा तो ए माइनस बी है, तो ए माइनस बी क्या हो जाएगा? कैंसिल ही होगा. देन व्हाट इज द राइट आंसर? आंसर आना चाहिए था खाली कितना? ए प्लस बी. ये वाला आंसर आना चाहिए. अगर ए प्लस बी आंसर आना चाहिए, देन व्हाट इज द वैल्यू ऑफ ए? ए की वैल्यू कितनी थी? 2.39. व्हाट इज द वैल्यू ऑफ बी? बी की वैल्यू कितनी है? 1.61. तो दोनों की क्या करना है? एडिशन ही करनी थी. अगर एडिशन करने चले जाए, बताओ 9 प्लस 1 कितना? 10. 0 1 कैरी. बताओ 3 प्लस 6 कितना? 9. 9 प्लस 1 कितना? 10. दोबारा 0. यहां पर पॉइंट है तो दे देंगे 1 कैरी हो जाएगा. 1 प्लस 1, इन 1 का कैरी किया था ना, तो एडिशन कितनी आई जाएगी? 4. तो 4.00 यानी व्हाट इज द आंसर? 4. तो 4 इज द आंसर. ये वाला आंसर. आपको इस वाले टाइप में क्या करना है? इस वाले टाइप में हमें देखना है कि कहां से सवाल आया, कौन सा फॉर्मूला लग रहा है. ठीक है, क्योंकि उसमें तो कैलकुलेशन ही पूछा था. ठीक, नोट डाउन कीजिए. और जरूर ये चेक कर लेना, अगर कल का लेक्चर नहीं अटेंड किया, उसमें कैलकुलेशन बताया था, एकदम ग्राउंड लेवल से स्टार्ट करें ना हम लोग, तो वहां से जरूर चेक कीजिए. चलो वन मोर एग्जांपल, सेम. हाँ सेम टाइप लग दो, मग थोड़ा सा डिफिकल्ट करें. रब करूं. ठीक, देखिए नेक्स्ट ये वाला एग्जांपल 4.2 इंटू 4.2 माइनस 1.9 इंटू 1.9 डिवाइडेड बाय 2.3 इंटू 6.4 इज द गिवन. ठीक, सॉरी 6.1. ऑप्शन आर, फर्स्ट ऑप्शन इज अ 0.5, नेक्स्ट ऑप्शन इज अ 1, उसके बाद में 20, देन इज अ 22. स्टार्ट. 1 फर्स्ट आंसर. ओके 1 आंसर ऑफ. हाँ ओके. ऑनलाइन मध्ये श्वेता, युक्ती, खुशी, आपण तुमचा आन्सर. गायत्री, संतोष. हाँ 1 आंसर येणार.
एक लक्ष द्या, नॉर्मली हा 4.2 इंटू 4.2 करतोय, मग डबल लिहितोय की नाही? मग याला डबल लिहित असेल तर आपण याला काय म्हणू शकतो? 4.2चं काय करणार आपण याला? स्क्वेअर म्हणणार नाही यार सर, ठीक आहे. हा बघा मायनस हा काय करतो 1.9 इंटू 1.9, तर 1.9चं काय असणार हा पण स्क्वेअर असणार मग तो, ठीक आहे. आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला डिव्हिजन करताना बघा काय देण्यात आलं, 2.3 इंटू काय देण्यात आलंय 6.1 असं देण्यात आलंय की नाही. तर हा सांगा याचं फॉर्म्युला कोणतं लावता तुम्ही? आत्ताच आपण वापरलं बघा, कोणता फॉर्म्युला झाला तो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. देन व्हॉट इज द ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर? एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. तर सांगा पहिल्यांदा आपण दोघांची करूया ऍडिशन. ऍडिशन करताना असं लक्षात द्या बघा, 1 प्लस 4 किती आहेत? 5 असेल किती, ठीक आहे. 0.2 प्लस 0.9 किती होतात? 1.1. तर 5 मध्ये 1 गेला तर 6.1, ठीक आहे. तर ऍडिशन जर केलं तर ऍडिशन काय होणार यांची? 6.1. हे झालं. दोघांचं जर डिफरन्स घेतलं तर डिफरन्स घेताना तुम्ही असं नंबर ठेवा, हा 42 आहे 19 आहे, 42 मधून 19 मायनस करा, व्हॉट इज द डिफरन्स? हा 23. तर बघा 42 मधून 19 मायनस केलं तर 23 येत आहे की नाही. पण मधात एक पॉईंट आहे ना आपलं, मग मधात पॉईंट आहे तर काय करणार आपण? 2.3 देणार. मग डिवायडेड बाय तर सेमच नंबर होते. या दरम्यान आपलं 2.3 आहे आणि या साईडला 6.1 आहे की नाही. देन व्हॉट इज दट कॅल्क्युलेशन? 2.3 2.3 कॅन्सल, 6.1 6.1 कॅन्सल, व्हॉट इज द राईट आन्सर? 1 इज द राईट आन्सर, ठीक. तो 1 वाले स्टूडेंट करेक्ट आहे. तो ऑनलाइन मध्ये 1 इज द राईट आन्सर. खुशी युक्ती सही आहे. बेसिक लेवल आहे, आता सांगतो. सेकंड सेशन चालू आहे अल्जेब्राचं, बट एकदम बेसिक. हा अल्जेब्रानं सॉल्व्ह करताय तुम्ही, फक्त त्याला पॅटर्न ओळखताय की कोणत्या याच्यावर बनवण्यात आलेला आहे. चलिए ये वाला एग्जांपल देखिए. 0.96 रेज टू दी पावर 3 माइनस 0.1 रेज टू दी पावर 3 डिवाइडेड बाय 0.096 ब्रैकेट स्क्वेयर प्लस 0.096 सॉरी 0.096 ब्रैकेट स्क्वेयर. हाँ सही है. एक मिनट पॉइंट में गड़बड़ तो है शायद लग रहा है. ये नंबर था फर्स्ट नंबर गिवन है 0.96 ब्रैकेट स्क्वेयर है प्लस यहां पर 0.096 नीचे यहां पर एक नंबर है प्लस 0.1 ब्रैकेट स्क्वेयर ऐसा दिए, ठीक है. चलो तो एग्जांपल समझते हैं. पहला ऑप्शन देखिए, फर्स्ट ऑप्शन इज गिवन. पहला ऑप्शन है 0.86, सेकंड ऑप्शन 0.95, नेक्स्ट ऑप्शन 0.97, अनदर ऑप्शन 1.06. आपण पूर्ण सॉल्व नाही करणार बिकॉज आपल्याला माहित आहे ना की जेव्हा आपण या टाईपचे कंटेंट बघतोय हा पर्टिक्युलर फॉर्म्युला असणार. हा कोणता फॉर्म्युला ते सांगा मला. सॉल्व नका करू, जस्ट फॉर्म्युला सांगा. काय वाटत आहे? ए क्यूब मायनस बी क्यूब आहे की. व्हॉट इज द ए क्यूब मायनस बी क्यूब? पहिला ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार आपण? ए मायनस बी. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार आहे? ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर असं लिहिणार की नाही. ठीक आहे, क्लिअर आहे. मग आता लक्षपूर्वक द्या, डिनोमीटर मध्ये हाच दिसत आहे की नाही. डिनोमीटर मध्ये ए हा या साईडला आहे, बी या साईडला आहे की नाही. मग आता सांगा 0.96 इंटू 0.1 केलं तर याच्याकडे ऑलरेडी 2 पॉईंट होते डेसिमल, या नंबरकडे 1 पॉईंट आहे. 2 प्लस 1 किती असणार आहे? 3 पॉईंट असायला पाहिजे. तर मध्यंतरी आपल्याला 3 पॉईंट दिसत आहे की नाही. मग आता हा डिनोमीटरचा जो पॅटर्न असेल तो डिनोमीटरला एक्झामिनरनी काय देण्यात आला आपल्याला? ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस काय देण्यात येत आहे? बी स्क्वेअर. अशा प्रकारे देण्यात आलाय की नाही. मग आता हे देण्यात आलंय, मग लक्ष द्या की यामध्ये ही वाली साईड आणि हे वाले नंबर काय होणार? कॅन्सलच होणार ना. देन व्हॉट इज द राईट आन्सर? काय आन्सर असायला पाहिजे? ए मायनस बी इज ओनली आन्सर. तर ए मायनस बी जर आन्सर येत असेल तर आन्सर काय असायला पाहिजे? 0.96 मायनस किती आहे? 0.1. आता 1च्या नंतर काहीच नाहीये तर आपण 0 देऊ शकतो, जे काल आपण सांगण्यात आलंय बघा. तर 1च्या नंतर तुम्ही किती 0 द्या तरी चालते, ठीक आहे. आता 0 देताना सांगा 6 मधून 0 गेला 6, 8 9 मधून 1 गेलं तर 8. देन व्हॉट इज आन्सर? 0.86. पूर्ण क्लासच रॉंग आहे. ओके ठीक. चले तो फिर मैं अभी के लिए यही कंटिन्यू करता हूँ, मराठीमध्येच कंटिन्यू करतोय. मेन काय माहिती आहे का, आपण कॅल्क्युलेशन शिकतच नाहीये.
आपल्याला हे थोडी करायचं आहे. हा एक्झाम कोणत्या याच्यात येतात, एसएससी मध्ये तर चुकून वाकून एखादा आला असेल. आपल्याला एसएससी मध्ये अल्जेब्रा वेगळा आहे, बँकिंग वाल्यांना भरून पडलेला आहे क्वेश्चन पेपर. बँकिंग एक्झाम मध्ये असे झालेले आहे सगळे, पण तिचं बेस्ड ऑन द अल्जेब्रा. म्हणू शकता तुम्ही सिम्प्लिफिकेशनचा टाईप होता सर, कॅल्क्युलेशन आले, पीओ किंवा आता असिस्टंटचे पेपर असणार आहे, त्यामध्ये असे भरपूर सगळे प्रश्न आले. पण तो कोणता टॉपिक होता, तो अल्जेब्राचा त्यांनी टाइप्स इन्व्हॉल्व केला होता डेसिमल नंबरच्या यामध्ये, जे आपण काल ऑलरेडी कंप्लीट केलं होतं पॉईंट वाले नंबर. आणखीन डिफिकल्ट घेतोय, ठीक आहे बघा, हा चेक करा. नेक्स्ट सेम एक्झाम्पल, तुम्हाला लॉजिक बघायचं की काय चालू असेल. एक्झाम्पल इज गिवन 0.1 इंटू 0.1 इंटू 0.1 प्लस 0.02 इंटू 0.02 इंटू 0.02 divided by 0.2 into 0.2 into 0.2 plus 0.04 into 0.04 into 0.04 असं देण्यात आलं. ठीक आहे, यानुसार प्रेझेंटेशन. ठीक आहे, आणि तो म्हणतोय व्हॉट इज द आन्सर. आन्सर काय ना, ऑप्शन बघा कसं देण्यात आलं. फर्स्ट ऑप्शन इज गिवन 0.0125, सेकंड ऑप्शन 0.125, नेक्स्ट ऑप्शन 0.25, अनदर इज अ 0.5. अल्जेब्रा आहे की नाही ते सांगा मला, अल्जेब्राचे फॉर्म्युलीज आहे की नाही. डेफिनेटली अल्जेब्रा आहे, कॅल्क्युलेशन वर अल्जेब्रा देण्यात आलाय. ओके, लक्ष द्या, सॉल्व्ह नका करू, स्टार्ट करूया. हा, थांबून जा मागं, ऑनलाईन मध्ये सगळ्यांनी थांबून जा. एक सांगा 0.1 0.1 इंटू 0.1, 0.1 कितीदा आहे, 3 टाइम्स आहे. मग आता 3 टाइम्स असेल तर 0.1चं काय करणार आपण, क्यूब लिहिणार की नाही. ठीक आहे, आता इथं प्लस करणार त्याला. सांगा आता, सांगा 0.02 हा पण किती वेळा आहे, 3 टाइम्स आहे की नाही. मग याला पण आपण काय लिहिणार, 0.02 रेस टू दी पॉवर किती, 3. हे स्टेप सगळ्यांना समजली. ठीक आहे, आता इथे चेक करा. आता सेम इज द मेथड इज ऑल्सो 0.2 3 टाइम्स, आणि या दरम्यान याला पण लिहिणार 0.04 इज ऑल्सो 3 टाइम्स. हा आता पॅटर्न झाला. पण गडबड बघा, कोणताही नंबर एकमेकाला कॅन्सल करू शकत नाही. हा पण ए क्यूब प्लस बी क्यूब आहे, हा नंबर इज ऑल्सो ए क्यूब प्लस बी क्यूब आहे, पण कॅन्सल होणार नाही. होणार का, नाही. पण एक लक्ष द्या, त्या दोन नंबरला जर तुम्ही आरामशीर म्हणजे एकदम लक्षपूर्वक बघितलं, हा नंबर आणि हा नंबर कशाने डिवाइड होतोय, हा डिनोमिनेटर, हा 0.02 अँड 0.04 इज डिव्हिजिबल बाय, कशाने डिवाइड होणार, 2 न डिवाइड होणार. जर मी या नंबरला 2 न डिवाइड करत असेल, ठीक आहे, तर माझं असं होणार की 2 न डिवाइड केल्यानंतर 2 ला मी बाहेर घेऊ शकतो, कॉमन घेऊ शकतो. 2 ला जर आपण जेव्हा बाहेर घेणार तर त्याचं पॉवर पण किती बाहेर येणार, 3 येणार. का 3 येणार, बिकॉज या दरम्यान पण 3 पॉवर आहे, या वेळेला या नंबरला पण 3 पॉवर आहे. मग बाहेर घेताना 2चं पॉवर 3 बाहेर आला असेल, मग आता ब्रॅकेट मध्ये काय राहिलं असेल बघा, याला जर तुम्ही 2 न डिवाइड केला देन व्हॉट इज आन्सर, 0.1 रेस टू दी पॉवर 3. 2 न डिवाइड, कारण की 2 ला बाहेर घेण्यात आलाय, इज अ 0.1 रेस टू दी पॉवर 3 प्लस व्हॉट इज द नंबर, हा नंबर काय बनणार 0.02, कारण की 2 न डिवाइड केला आपण याला, तर हा बनणार असेल की 0.02 रेस टू दी पॉवर 3. आणि डिनोमिनेटरला न्यूमरेटरला चेक करा काय आहे, 0.1 रेस टू दी पॉवर 3, 0.02 रेस टू दी पॉवर 3. हे नंबर देण्यात आले होते की नाही. मग आता सांगा, जर मी हा नंबर आणि हे नंबरला काय करू शकतो, कॅन्सल करता येते, देन व्हॉट इज द आन्सर, आन्सर इज द 1 डिवायडेड बाय 2 रेस टू पॉवर 3 म्हणजे किती यार, 8. देन व्हॉट इज द 1/8. आता म्हणणार 1/8 तर डिवाइडच नाही होणार, डिवाइड नाही होणार तर आपण काय करतो बघा, आपण काय करतो, पहिले तर 0 देतो, पॉईंट देणार. आता पॉईंट दिल्यानंतर या 1 वर काय येणार, एक 0 येतो. डिव्हिजन असं करतात बघा, 1 छोटा नंबर आहे ना, 8 न डिवाइड नाही होणार, 8 न नाही डिवाइड होणार तर मग पॉईंट द्या. पॉईंट दिल्यानंतर 1 वर तुम्ही किती पण 0 लावू शकता. आता मग 1 वर जर एक 0 लावण्यात आला, नंबर काय बनणार, 10. सांगा 8 1 जार 8, 10 मधून 8 गेले, 10 मधून 8 सबट्रॅक्ट करण्यात आले, व्हॉट इज द नंबर, 2. 2 वर 0 आला असेल म्हणजे 20, तर 8 किती यार, 2 जार 8, 2 जार किती 16, 16 गेल्यानंतर किती उरतात 4, 4 वर डबल 0, नंबर किती 40, तर 8 किती 5 जार. देन व्हॉट इज द आन्सर, 0.125 इज द ओनली आन्सर, 0.125 आन्सर. हा, हे लक्ष द्या, आता जेवढे पण एक्झाम्पल लिहून देण्यात आले होते इथं आपण बोर्डवर, ते सगळेचे सगळे पीवायक्यू मध्ये ऑल क्वेश्चन पेपर मध्ये आलेले आहे अल्जेब्रावर. ठीक आहे, बट बेसिक होतं की अल्जेब्रा लोकांना क्लिकच नाही झाला असेल.
सगळ्यांना काय वाटत असेल कॅल्क्युलेशन काहीतरी आहे, बट हे सगळेचे सगळे एक्झाम्पल अल्जेब्राचे होते. ठीक, IMP करायचं. पहिला अल्जेब्राचं बेसिक रूल कॅल्क्युलेशनला वापरला जातो. सेकंड, डायरेक्टली अल्जेब्राचे प्रत्येक फॉर्म्युलीवर इंडिव्हिज्युअली प्रश्न येतात. त्यानंतर काही पण येऊ शकतात डिटेलमध्ये, ते आपण एक स्टेप बाय स्टेप बघत आहे. काल पूर्णतः लेक्चर जो कंडक्ट करण्यात आला तो डेसिमल नंबरला अंडरस्टँड होतं. आजच्या लेक्चरला सुरुवातीला डेसिमल नंबर अल्जेब्रा अटॅच कसं असतो, ठीक आहे. आणि मग काही वेळा असे प्रश्न येतात त्याला डेसिमल नंबर आलेला आहे पण अल्जेब्रा नव्हता, पण कॅल्क्युलेशन आला, मग त्याला कसं हँडल करणार ते काही एक्झाम्पल बघूया. रब करू, चालेल, ठीक. बघा हे काही एक्झाम्पल आहे विदाउट अल्जेब्रा बट कॅल्क्युलेशन इज गिवन, ठीक आहे. आणि जर तुम्ही कालच्या लेक्चरला अटेंड केलं असेल तर डेफिनेटली लॉजिक बनवू शकेल. फर्स्ट नंबर इज अ 0.0203 into 2.92 divided by 0.0073 into 14.5 into 0.7. हा, आता बघा मागचा जो लेक्चर आपण क्लासमध्ये मागच्या वीकला कंडक्ट करण्यात आलं त्यामध्ये मी तुम्हाला पोस्ट सांगण्यात आलं होतं. एकच मिनिट सांगा. पेज 14 मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्यात आलं की कधी एक्झाम होणार आहे, फॉलो कसं करायचं आहे, फोटोज काय लागणार, त्याची साईज काय लागणार, फॉर्म भरताना तुम्हाला सिग्नेचरची साईजचं सांगण्यात आलं होतं. फोटोची साईज किती आहे 20 KB पर्यंत, ठीक आहे. सिग्नेचरची साईज किती असायला पाहिजे 12 KB पर्यंत, त्याची एक रेंज असेल. हा, या दरम्यान उद्या आपण काय करूया, एक लेक्चर मी असं उद्या कंडक्ट करणार आहे, म्हणजे आपला हा सेशन तर होणार. तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही किती फॉर्मला ऍट अ टाइम अप्लाय करू शकता, तुमच्या अकॉर्डिंगली पोस्ट कोणती असणार. म्हणजे आपल्या क्लासमध्ये आता ऑनलाईन आणि ऑफलाईनला मिळून मी डिवाइड करणार. ऑलमोस्ट सगळेजण ग्रॅज्युएट आहेत, एखादं जर थोडंसं माना पण ऑलमोस्ट ग्रॅज्युएट आहे. मग ग्रॅज्युएशनला मी 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करणार, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. टेक्निकल म्हणजे असे लोक ज्यांचं BSc इंजिनिअरिंग असे काही झाले त्यांना टेक्निकल म्हणता येईल. हा, नॉन टेक्निकल म्हणजे कॉमर्स आर्ट्स यांना नॉन टेक्निकल. मग सगळ्यात पोस्ट प्रेफरन्स कोणत्याला द्यायला पाहिजे, चांगली पोस्ट काय, जॉब प्रोफाईल काय, सॅलरी काय, हे डिस्कस करूया. म्हणजे उद्या फॉर्म भरताना आपल्याला ते समजेल. फॉर्म भरताना आणखी मग 12च्या बेसिसवर कोणती चांगली आहे, 10च्या बेसिसवर काय, महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी वॅकन्सी असणार, जॉब लोकेशन काय, हे उद्या बघून घेऊ. म्हणजे उद्या फॉर्म फिलिंग तुम्हाला करायचं आहे. उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये फॉर्म फिल करून टाका. रिझन आहे की सपोज जर तुम्ही लेट फॉर्म भरलं आणि सेंटर तेवढे अवेलेबल नसेल तर आपलं पुण्याच्या बाहेर सेंटर येऊ शकतात. असं बरेचदा SSC गव्हर्नमेंट करते की सेंटरच नाही तर काही लोकांना काय करते बाहेर पाठवल्या जातात, असं होऊ शकतात. ठीक आहे, चला यावर येऊया. फर्स्ट ऑप्शन चेक करा. फर्स्ट ऑप्शन इज गिवन 0.8. Second option is given 1.45. Next option is given 2.40. Another is option is a 3.25 here. What is the answer? Yesterday कालचा जर सेशन तुम्ही अटेंड केला असेल ना तर डेफिनेटली लॉजिक तो बनेल. ओके, या बॅच मध्ये काय काय शिकवण्यात आलं थोडंसं आहे बघा. तुमच्या या बॅच मध्ये टाइप्स ऑफ नंबर झालाय, डिव्हिजिबल टेस्ट झाली असेल, टाइप्स ऑफ नंबर झाले, नॅचरल नंबर वगैरे, डिव्हिजिबल टेस्ट झाली, रिमाइंडर थिरम झालं. रिमाइंडर थिरम झाली की नाही, की डिवाइड केल्यानंतर कोणता रिमाइंडर येतो. त्यानंतर मला वाटतं सम ऑफ सिरीज झालं असेल, AP GP HP हे झालं. त्यानंतर नंबरचा स्क्वेअर, नंबरचा क्यूब पण सांगितलंय का, नंबरचा स्क्वेअर रूट, नंबरचा क्यूब रूट झालाय का, 2 डिजिट नंबरचा स्क्वेअर कसं फाइंड करतात, शायद झालंय. 3 डिजिट नंबरचा स्क्वेअर पण झालाय. ठीक आहे, आन्सर ओके. युक्ती इज अ 0.8. फर्स्ट ऑप्शन. अनुराग इज ऑल्सो सेज 0.8. 0. बघा सगळ्यात बेसिक, हा बेस्ट मेथड काय समजा, सॉल्व नका करू आता, थांबून जा. सगळ्यात पहिले काय बघायचं, यामध्ये किती डेसिमल पॉईंट आहे, 4 डेसिमल. याच्याकडे किती डेसिमल पॉईंट आहे, या नंबरकडे 2 डेसिमल. सांगा 4 + 2 किती, 6 डेसिमल. मग मी सगळ्यांचं पॉईंट काढून टाकणार. मग हा नंबर काय झाला असेल आपला 203 इंटू 292 इंटू 10⁻⁴ किती -6. आपण पॉईंट काढतो म्हणजे असं लिहायला लागेल. हे क्लिअर. या नंबरला बघा, सांगा या नंबरकडे डेसिमल पॉईंट 4, हा डेसिमल पॉईंट 1 आणि हा डेसिमल इज ऑल्सो 1. म्हणून याच्याकडे पण नंबर किती झाले, डेसिमल पॉईंट 6 झाले. मग या नंबरला प्रेझेंट करताना 73 इंटू 145, हा नंबर बनणार 145 इंटू 7 इंटू 10⁻⁴ किती इज ऑल्सो -6. हे स्टेप समजली. आता सगळ्यांचं डेसिमल पॉईंट सेम होतं, म्हणून 10⁻⁻⁻6 10⁻⁻⁶ इज अ कॅन्सल. हे कॅन्सल झाले. आता कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला हे डिवाइड करायचं आहे. आता डिवाइड करताना डिव्हिजिबल टेस्ट तुम्हाला ऑलरेडी शिकवण्यात आली होती की 7 ने नंबर कधी डिवाइड करतो, लास्टचे पर्टिक्युलर नंबरला डिवाइड करायचं. आता नॉर्मली बघा, मला जर 73 ने डिवाइड करायचं आहे,
हा नंबर आपला 5 न तर डिवाइड होणार, पण हे नंबर कोणतेच 5 न डिवाइड नाही होत. मग हा नंबर कोणत्या नंबरनं डिवाइड होऊ शकतो? तर 29 न होऊ शकतो. का 29 न होऊ शकतो? बघा 30 ला जर मी 5 न मल्टिप्लाय केलं तर 150 होते. 30 ला जर 5 न मल्टिप्लाय केलं 150 होते, पण 29 ला जर 5 न मल्टिप्लाय केलं तर 145 होतो. हा 29 न परफेक्ट डिवाइड होणार. पण 29 ला आणखीन कोणता नंबर डिवाइड होऊ शकतो? चला 7 न जर हे हा याला 7 न डिवाइड करू शकतो आपण ना. 6 हा करेक्ट. 7 1 जार 7 किती 2 जार 7 2 जार 14. 14 गेल्यानंतर होतात किती 6. 6 वर 9 3 63. 7 किती 9 जार. तर 29 1 जार 29 किती 5 जार. आता बनणार 5 ना हा डिवाइड नाही होणार म्हणून 73 ने डिवाइड करता येईल. एक लक्षात आहे 73 ने डिवाइड करताना काय करायचं, याचा लास्ट डिजिट कॅन्सल करून टाका. जर मी याचं 2 डिजिट गायब करत असेल तर नंबर किती दिसत आहे तुम्हाला 29. याचं एक सिंगल डिजिट गायब करा, किती दिसत आहे 7. तर वरती 29 खाली 7. 7 किती वेळा डिवाइड करू शकेल 7 4 जार 7 4 जार किती 28. आपण 29 च्या आसपास आहे की नाही, मग हा डेफिनेटली 73 1 जार आणि हा काय बनणार 4 जार. डिवाइड करताना तुम्ही चेक करा कधी पण. मग आता सॉल्व करताना व्हॉट इज द आन्सर 4 डिवाइडेड बाय 5. आता 4 नंबर इज अ स्मॉलर दॅन 5, तर व्हॉट इज द 4 बाय 5? आय थिंक पर्सेंटेजचा चार्ट पण लिहून दिला असेल. 1/2 1/3 लिहिलंय की नाही, ते नंबर लिहिण्यात आला असेल. तर 4/5 किती होत आहे 0.8. तर 0.8 इज द आन्सर. अल्जेब्रा नाहीये, पण अल्जेब्राचं नंबर बघा कसं देण्यात आलाय 489.1375 इंटू 0.0483 इंटू 1.956 divided by given 0.0873 into 92.581 into 99.749 हा. अँड एक लाईन देण्यात आली इज अप्रॉक्सिमेटली या इज क्लोजेस्ट टू चा मिनिंग असते अप्रॉक्सिमेटली. रफली सांगा. फर्स्ट ऑप्शन इज गिवन 0.006. Second option is given 0.06. Next option is given 0.6 and another is a 6. What is the answer? 0.6. ओके, म्हणजे हा ऑप्शन असेल 0.6. ओके, ऑनलाईन मध्ये कोणाचा आन्सर आहे? फक्त डेसिमल पॉईंट काढला वाटतं तुम्ही. डेसिमलला सांगून दिलं की एवढा आन्सर येणार. 6 येतोय. ओके, डायरेक्टली 6. हा, एका सेंटेन्स मुळे आन्सर चेंज होतो. ठीक आहे, आन्सर यामुळे चेंज होणार बघा, या वर्ड मुळे. ठीक आहे, इज द इम्पॉर्टंट. व्हॉट इज द वर्ड क्लोजेस्ट टू. सगळ्यात जवळचा आन्सर सांगा. ठीक आहे, क्लोजेस्ट टू सांगा. आता लक्ष द्या, जेव्हा आपण सॉल्व्ह करणार क्लोजेस्ट टू चं मिनिंग असते की तुम्ही नियर अबाउट काही पण आन्सर सांगू शकता. ठीक आहे, आणि एक डिफरन्स बघा हे सगळे नंबर बघा, हा 6 आहे, 6 च्या नंतर 0.6 जर म्हणा लिहिण्यात आला, याला प्रेझेंट करण्यात आला, या नंबरला 10 न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हे भेटू शकतं, आणि या नंबरला 10 न मल्टिप्लाय केलं तर हा भेटतो, या नंबरला 10 न मल्टिप्लाय केलं तर हा भेटतो. म्हणजे मिनिंग काय होत आहे की तुम्ही असे नंबर बघता, एक ऑप्शन 1, दुसरा ऑप्शन 10, तिसरा ऑप्शन 100, एक ऑप्शन 1000. इज नियर ऑप्शन या फार ऑप्शन, म्हणजे जवळजवळचे आहे की दूरदूरचे ऑप्शन आहे? दूरदूरचे ऑप्शन आहे. का दूरदूरचे ऑप्शन आहे? कारण की मल्टिपल आहे सगळेचे सगळे. जेव्हा नंबर मल्टिपल असतात दॅट टाइम ते खूप दूरदूरचे आहे. मग दूरदूरचे असेल तर तुम्ही वाटेल त्या नंबरला कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला डेसिमल पॉईंट मध्ये न जाता आपण जे वाटेल त्या कॅल्क्युलेशन करू शकतो. फक्त नंबर मध्ये ऍड करताना 10 टाइम्स मध्ये ऍडिशन नाही करतायत. म्हणजे सपोज 500 असेल की नाही, मी 500 मध्ये 50 ऍड करू शकतो, 500 मध्ये मी 20 ऍड करू शकतो, 500 मध्ये मी 100 पण ऍड करू शकेल. पण 500 मध्ये काय ऍड करता नाही येणार, 5000 नाही बनवता येणार. बिकॉज 500 ला जेव्हा तुम्ही 5000 बनवता दॅट टाइम यू कॅन मेक इट 10 टाइम्स. आपल्याला 10 टाइम्स नाही बनवायचं, आपल्याला कमी जास्त करू शकतो. आता बघा राऊंड अप नंबरला कसं घेणे. हा जो नंबर आहे ना, हा पॉइंट मध्ये आहे, बट इज नियर टू 489 समथिंग. 500 लिहून टाका. 500 जर लिहिण्यात आलं तर तुम्ही किती वाढवता या नंबरला,
आपण 11च वाढवले ना, तिचं 500. राऊंड अप करा बिकॉज इज क्लोजेस्ट टू. सांगा हा नंबर काय आपला 0.0 समथिंग, याला 0.05 लिहून टाकूया. पॉईंट वाले काय, ठीक आहे. हा नंबर जो आहे ना 1 पॉईंट काय दाखवत आहे 9 समथिंग, का लिहिणार याला 2. राऊंड अप करा, जस्ट इज राऊंड अप, ठीक आहे, बिकॉज ऑफ द क्लोजेस्ट. सांगा हा नंबरला काय लिहू शकता 0.08 समथिंग आहे ना 9 वगैरे पर्यंत, तर 0.0 काय लिहून टाका 9च लिहून टाका, ठीक आहे. या नंबरला 92 वगैरे आहे की नाही, 92 ला आसपास तुम्ही 90 लिहून टाका, तसंही चालेल. कमी केलं, हा 99 समथिंग वाटत आहे, काय लिहिणार आपण 100 लिहा, ठीक आहे. आपण अप्रोक्सिमेटली काही नंबर लिहू शकता. अप्रोक्सिमेशन मध्ये फक्त वाढवताना कशाचं लक्ष ठेवायचं, या नंबरला बघणं खूप गरजेचं असतं, ठीक आहे. इज द कन्सेप्ट ऑफ द अप्रोक्सिमेशन. अप्रोक्सिमेशनला वर्क करण्याचं कन्सेप्ट आहे. आणि हे कसं वर्क करतं, आपण या नंबरचं या नंबरशी कम्पेअर करतो, ठीक. आणि पर्सेंटेज मध्ये जर आपण बघितलं, पर्सेंटेज शब्दामध्ये तर 0.6 आणि 6 जर बघितलं तर त्याचं पर्सेंटेज खूप निग्लिजिबल वेगळं आहे, 10 टाइम्स मल्टिपल आहे. 10 टाइम्सच्या नंतर हे येणार आहे, म्हणजे खूप दूर दूर पर्यंत नंबर आहे, ठीक आहे. खूप डिफरन्स आहे यामध्ये, ठीक आहे. मग आता सॉल्व्ह करताना चेक करा. सॉल्व्ह करताना 100 हा काय झाला 5, हे क्लिअर आहे. पॉईंट कॅन्सल करताना आणखीन बघा, सपोज हे नंबर आणि हा नंबर कॅन्सल असेल, हा 5 बनणार, तर काय बनत असेल 9 बनत असेल, ठीक आहे. 9 बनल्यानंतर आता 2 न जर सपोज आपण डिवाइड जरी केलं, व्हॉट इज द 2, तर हा काय बनणार 45 बनेल, ठीक आहे. 5 न डिवाइड केलं तर हा काय बनणार 9 बनणार, क्लिअर आहे, ठीक आहे. मग आता सांगा न्यूमरेटरला काय दिसत आहे आपल्याला 5, डिनोमिनेटरला 9 इंटू 9 किती 81. इथपर्यंत आले की नाही सगळे. आता इथपर्यंत आल्यानंतर हे चेक करा, आपण पहिली स्टेप काय सांगणार की सर हा जो नंबर आहे 5 इज नॉट डिव्हिजिबल बाय 81 बिकॉज 5 इज द स्मॉलर नंबर, छोटा नंबर आहे, मग तो डिवाइड न होणारच नाही. मग डिवाइड नाही होणार म्हणून आपण काय देणार, सगळ्यात पहिले 0 डॉट देणार, पॉईंट देणार. मग आता पॉईंट दिल्यानंतर 5 वर आपण 0 लावू शकता. मग 5 ची व्हॅल्यू किती लिहिणार आपण यार 50 लिहिणार, मग 50 लिहिणार की नाही. बस आता सांगा 50 इज डिव्हिजिबल बाय 81, नाही 50 इज नॉट ऑल्सो डिव्हिजिबल बाय 81. मग डबल पुन्हा काय देणार 0 देणार. मग इथं 0 दिल्यानंतर याची व्हॅल्यू किती बनणार आता 500 बनणार. इज अ 500 इज डिव्हिजिबल बाय 81, यस 500 इज डिव्हिजिबल बाय 81 बिकॉज 500 इज अ ग्रेटर नंबर, मोठा नंबर आहे कोणापेक्षा 81 पेक्षा. मग आन्सर काय येणार, आन्सरची गोष्ट नाहीच आहे, कारण की सगळ्यांमध्ये कोणता नंबर आहे 6च आहे, म्हणून आन्सर काय आलं 0.06 इज आन्सर, ठीक आहे. इज द ऑप्शन नंबर सेकंड. काही कॅल्क्युलेशन करताना काय बघणं गरजेचं आहे, ऑप्शन इज द इम्पॉर्टंट. ऑप्शन डिसाइड करतात ते नियर आहे की दूर आहे, जवळचे आहे की दूरचे, हे दूर दूरचे ऑप्शन होते, मल्टिपल ऑप्शन, क्लिअर. बँकिंग एक्झाम आहे की नाही, बँकिंग एक्झामचं जेव्हा एक्झामचे पेपर सॉल्व्ह होतात किंवा येतात, बँकिंगच्या प्रत्येक एक्झाम मध्ये सगळ्यात जास्त सिम्प्लिफिकेशन विचारला जातो. इनफॅक्ट की पीओचं एक्झाम द्या, कोणते एक्झाम द्या तुम्ही, त्या एक्झाम मध्ये क्लरिकलला 15 क्वेश्चन विचारतात या टाईपचे, फक्त ओनली कॅल्क्युलेशन. क्लरिकलचे लेवल एकदम बेसिक असते आणि एकदम बेसिक कॅल्क्युलेशन. पण जो व्यक्ती पीओची पेपर देतो, प्रोबेशनरी ऑफिसर, सगळ्यात जास्त अशी कॅल्क्युलेशन येतात. मग त्यासाठी नाही का कॅल्क्युलेशन करताना तुम्ही डायरेक्ट नाही करायला पाहिजे, हे बघणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आन्सर काढतात. सिम्प्लिफिकेशन शिकवताना एक पॅटर्न आहे, म्हणजे आपल्याला एवढं डिटेलमध्ये नाही जायचं आहे, बिकॉज रिझन आहे आपण तो त्या दरम्यान अल्जेब्रा लावत आहे. मला अल्जेब्राला तुम्हाला अटॅच करायचं आहे, इन केस कॅल्क्युलेशन आले तर तुम्हाला ओळखता यायला पाहिजे अल्जेब्रा आहे की नाही. एक छोटीशी स्टोरी सांगतो, त्यावर अप्रोक्सिमेशनचा कन्सेप्ट ठरते आणि देनीचा नेक्स्ट पार्ट सांगतोय बघा. इमॅजिन करा की तुम्ही सगळेचे सगळे स्टुडंट आहात हा आता, आणि ज्या एज मध्ये त्यानुसार तुमचा एक फ्रेंड येतो तुमच्याकडे, हा, आणि तो फ्रेंडला गरज आहे 100 रुपीजची. त्यांनी डिमांड केली की यार 100 रुपीज पाहिजे काही करून, तुम्ही त्याला 100 रुपीज देता. तो व्यक्ती 100 रुपीज घेऊन नाही का वापस चालत जातो, आणि एक सर्टन टाइम नंतर तो तुम्हाला रिटर्न करणार आहे. रिटर्न करायला तर तुमचा क्लोज फ्रेंड आहे, हा तुमचं चांगलं आहे, रेग्युलर फ्रेंड मध्ये तुम्ही बोलता वगैरे. रिटर्न करताना त्या पर्सनने तुम्हाला 98 रुपीज रिटर्न केले, इन्स्टेड ऑफ गिवन 100 रुपीज, तो 98 रुपीज तुम्हाला रिटर्न करतात. तुम्हाला वाईट वाटणार की ओके ओके वाटणार, ओके वाटणार की तुम्ही असं भांडणार त्याला यार 2 रुपये राहिले यार, खरं खरं सांगा.
ओके आहे का? ओके वाटणार बिकॉज रिझन काय आहे ना, तुम्ही त्याला 100 दिले बट त्यांना 98 दिले. 98 देताना त्यांना 2च रुपये कमी दिले, 2 रुपीज लेस. तर 2 रुपीज आउट ऑफ द 100 इज ओनली किती पर्सेंट? 2%. तर 2% इज डज नॉट कम्पेरेबल, निग्लिजिबल अमाऊंट आहे. 2% आपण सोडून देतो, काही नाही वाटत, सो 2% इज ओके. पण आता सेम कंडिशन आपण असं घेऊया, आपण लहान बच्चे आहे क्लासमध्ये, जेव्हा आपण स्कूलमध्ये जात होतो, स्कूलमध्ये सगळ्यांना पॉकेट मनी भेटायचे. सेम असं विचार करा की तुम्ही नर्सरी छोटे छोटे जे पण बच्चे असतात स्कूलमध्ये गेले, स्कूलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या फ्रेंडनी रुपीज मागितले. त्या केसमध्ये फ्रेंड मागत आहे तुमच्याकडून 4 रुपीज, तुम्ही त्याला 4 रुपीज देण्यात आले. 4 देताना तो वापस करतोय, तो पर्सन वापस करताना तुम्हाला, तुमचं सेमच फ्रेंड आहे, वापस करताना तुम्हाला तो 2 रुपीज देतोय. स्कूलचा टाइम आहे, 4 रुपीज देण्यात आले, रिटर्न केल्यात आणि 2 रुपीज. वाईट वाटणार की नाही वाटणार? वाटणार. का वाटणार माहितीये का? या दरम्यान पण तो 2 लेसच करतोय, यात पण 2 लेसच आहे. डिपेंड काय करते, यात जो 2 रुपीज लेस केला जाते तो 2 रुपीज लेस कशावर होत आहे? 4 रुपीज वर होत आहे. देन व्हाट इज द 2 ऑफ द 4 नंबर इज द 50%. एंड 50% आंखों को चुभ जाता है, होत आहे की नाही? डोळ्याला हे होतंय की नाही काहीतरी गडबड आहे. ठीक आहे, तो इज द इम्पॉर्टंट. पण जेव्हा आपण नंबरचं कंपॅरिझन करतो, व्हॉट इज द नंबर त्यावर डिपेंड करते. काही नंबर खूप दूर असेल तर डेफिनेटली नॉट कन्सिडरेबल. यामध्ये काय झालं माहितीये का, या कंडिशन मध्ये नंबर खूपच दूर दूर आहे, तो ऑप्शनला तुम्ही कसे घुमवा काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा ऑप्शन एकदम नियर टू येतात त्या दरम्यान सगळ्यात मोठी रिस्क येते. आता मी एक लास्टचा क्वेश्चन घेतोय, डिपेंड ऑन द कॅल्क्युलेशन, त्यानंतर पॅटर्न चेंज करणार आहे. पण त्या क्वेश्चनसाठी तुम्हाला नियर टू जाणं खूप गरजेचं आहे. आणि नियर टू जाण्यासाठी एक कन्सेप्ट माहित असायला पाहिजे. मे बी आपण हाफ कन्सेप्ट काल ऑलरेडी सांगण्यात आलं होतं, त्याचं कन्सेप्ट सांगतोय. कन्सेप्ट असं होतं काल बघा, हे सांगण्यात आलं असेल तुमचं डेसिमल आणि फ्रॅक्शनचं. बघा 0.25, सांगा यार फ्रॅक्शन मध्ये काय लिहिता याला? 25 डिवायडेड बाय 100. 2 डेसिमल पॉईंट येत असं लिहितो की या प्रकारे प्रेझेंट करतो. सांगा 1.75 व्हॉट इज द फ्रॅक्शन नंबर? 175 डिवायडेड बाय 100, बिकॉज हे नंबर आहे, 2 डेसिमल पॉईंट आहे. सपोज नंबर देण्यात आला 0.123, व्हॉट इज आन्सर? 123 डिवायडेड बाय 100, बिकॉज ऑल दीज आर द डेसिमल पॉइंट. ठीक आहे. पण जर सपोज हेच नंबर यानुसार देण्यात आला असेल की 0.222 असा कंटिन्यू, मग तो झाला रिकरिंग इज द नंबर. नंबर इज द रिकरिंग. रिकरिंग नंबरला प्रेझेंट करताना आपण कसं लिहितोय? 0.2च्या वरती काय करतोय? बार करतो. ते एक्झाम्पल असं पण देऊ शकतात, कालचं एक्झाम्पल मध्ये लिहिण्यात पण आलं असेल. ठीक आहे. पण 0.2 ला जेव्हा तुम्ही प्रेझेंट करता, देन व्हॉट इज द नंबर? 2 डिवायडेड बाय 9 इज द फ्रॅक्शन नंबर. ही कालची ट्रिक्स होती. ठीक आहे. मग आता बघा नेक्स्ट नंबर, सपोज नंबर इज गिवन 0.232323. तर एक्झामिनरला काय इंडिकेट जाणार? ठीक आहे, कन्सेप्टला काय इंडिकेट जाणार? इट इज ऑल्सो 0.23 वर बार. मग बार म्हणजे काय झालं? ते नंबर थांबण्याचा प्रयत्न नाही, ते कंटिन्यू रिकरिंग आहे. मग कंटिन्यू रिकरिंग आहे तर काय लिहिणार त्याला? 23 डिवायडेड बाय 19. ठीक आहे. आणि सेम सपोज जर नंबर असेल तर 0.123 123 123, तर याला आपण काय लिहितोय? कसं प्रेझेंट करता? 123 डिवायडेड बाय किती? 999. दॅट इज अ रिकरिंग नंबर. हे कन्सेप्ट झालं. ठीक आहे. नसेल तर एकदा फोटो काढू शकता, पण झालं असेल. ठीक आहे. पण यामध्ये आता डिफिकल्टी कसं येतात? नंबर रिपीटेड कोणाला म्हटला जाते? जो नंबर स्टॉप नाही घेत, रिकरिंग चालूच असतो. हा, आणि रिकरिंग वाले नंबर स्टार्टिंगला नसतात, कधी असतात? शेवटी असतात. ठीक आहे, शेवटी असतात. यामध्ये हे दोन्ही रिकरिंग आहे. मग आता कन्सेप्ट बघा कसं. वन इज द नंबर. नंबर इज गिवन 0.23333. रिकरिंग कोण होतं यार? 3 होतं. 2 इज द कॉन्स्टंट. मग 2 कॉन्स्टंट आहे, तर एक्झामिनर याला प्रेझेंट कसं करणार? 0.2 आणि बार कशावर येणार? 3 वर. ठीक आहे. पण आता मुद्दा काय झाला? सर हा तर डेसिमल आहे, फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिणार याला? तर फ्रॅक्शन मध्ये लिहितानाचं मेथड समजा. फ्रॅक्शन मध्ये लिहिताना सगळ्यात पहिले काय करायचं? 23 पूर्ण नंबर लिहून टाकणे. आपला जो पूर्ण संख्या आहे तो 23 आहे. 23 लिहिल्यानंतर यामधून कॉन्स्टंट मायनस करणे. व्हॉट इज द कॉन्स्टंट नंबर? जो थांबलेला आहे. कोणता नंबर थांबलेला आहे? 2 नावाचा नंबर थांबलेला आहे. देन मायनस द 2 डिवायडेड बाय. ठीक आहे. बघा काय करण्यात आलं?
सगळ्यात पहिले जो आपण हा जो नंबर आहे हा कंप्लीट नंबर लिहिण्यात आला, जो पण आपल्याला नंबर दिलं होतं त्याला आपण कंप्लीट नंबर म्हणूया, पूर्ण नंबर. आणि त्या नंबर मधून आपण कोणता नंबर मायनस केलं, कॉन्स्टंट नंबर, जो थांबलेला नंबर आहे तो मायनस करण्यात आला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. मग आता थांबल्यानंतर हे चेक करा, या नंबर मध्ये हाऊ मेनी नंबर आर रिकरिंग नंबर, असे किती नंबर जे रिकरिंग होत चाललंय कंटिन्यू. किती नंबर आहे, एकच नंबर आहे. कोणता नंबर आहे, तर 3 नावाचा नंबर आहे. मग जेवढे रिकरिंग नंबर आहे तेवढे 9 द्यावं लागेल. मग 9 आपण एक 9 देणार, 9 फॉर द रिपिटेशन या रिकरिंग नंबर. ठीक आहे. आणि हाऊ मेनी कॉन्स्टंट नंबर, 1 इज ओनली कॉन्स्टंट नंबर. आणि कोणता कॉन्स्टंट नंबर आहे, 2 इज द कॉन्स्टंट नंबर. देन 0 फॉर द कॉन्स्टंट नंबर. बघा काय सांगणं याचं, की 0 कोणासाठी लावा, कॉन्स्टंट नंबर साठी. किती कॉन्स्टंट नंबर असेल त्यासाठी तुम्हाला 0 लावा लागेल. आणि 9 फॉर द रिकरिंग नंबर, रिकरिंग नंबरला 9 लावा लागेल, अशी मेथड बनणार. ठीक आहे. तर देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू, व्हॉट इज द आन्सर यार सांगा. 23 मधून 2 गेले तर किती, 21 डिवायडेड बाय 90 इज द आन्सर. ही मेथड आहे. ठीक आहे. आता एक दोन एक्झाम्पल आणखी बघूया. सपोज नंबर इज गिवन 0.3444 डॅश डॅश. आपण या नंबरला 0.34 वर बार लिहू शकतो. देन व्हॉट इज द फायनल आन्सर, 34 minus 3 divided by 90. Then what is the difference? सांगा डिफरन्स, 31 divided by 90. ही स्टेप समजत आहे. सपोज मी तुम्हाला असं नंबर देत असेल तर 1 2 3 3 3 3 3. सांगा याला काय लिहिणार आपण, 1 2 3 हे झालं पूर्ण नंबर, मायनस कॉन्स्टंट नंबर. व्हॉट इज द कॉन्स्टंट नंबर, 12 इज द कॉन्स्टंट. 1 आणि 2 कॉन्स्टंट आहे, तर मायनस कॉन्स्टंट 12 डिवायडेड बाय, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे, डिवायडेड बाय. सांगा आता डिवायडेड बाय 9 फॉर द रिकरिंग. हाऊ मेनी नंबर आर रिकरिंग, 1 नंबर. एकच नंबर रिपीट होत आहे ना, त्यामुळे एकच 9. ठीक आहे. हाऊ मेनी नंबर आर कॉन्स्टंट, 2 नंबर आर कॉन्स्टंट. कोणकोणते नंबर कॉन्स्टंट आहे, 1 आणि 2 नावाचे नंबर. मग डबल 0 फॉर द कॉन्स्टंट नंबर. ठीक आहे. देन व्हॉट इज द डिफरन्स ऑफ दिस नंबर, व्हॉट इज द डिफरन्स यार, 111. तर 111 डिवायडेड बाय काय येणार, 900. हा आन्सर येणार. मग हे कधी लागणार आपल्याला, जेव्हा कंटेंट खूप डिफिकल्ट आलं. ठीक आहे. मी एक मात्र असं एक्झाम्पल सांगतोय, तो लगभग 10 टाइम्स एक्झाम मध्ये आलाय. 10 टाइम्स एक्झाम म्हणजे साधी गोष्ट नाहीये. म्हणजे तुम्ही कोणत्याही एक्झामचं नाव घ्या की त्यामध्ये आलेला क्वेश्चन आहे, बरेच एक्झाम मध्ये. आणि एवढ्यांदा आल्यानंतर पण डबल एक्झामवर त्याला वारंवार विचारतोय. एसएससी बँक इथंच कॉमन एक्झाम, युपीएससी मध्ये कैकदा आलाय. ठीक आहे. युपीएससी मध्ये एक सीसॅट नावाचा एक पेपर असतो, ऍक्च्युअली सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट. हा, त्यांचा प्रिलियमला त्यामध्ये पण बरेचदा विचारण्यात आलं. लगभग वारंवार विचारतात तरी मुलं रॉंग करून येतात, बिकॉज तो क्वेश्चन डायरेक्ट सॉल्व्ह करायला तेवढंच डिफिकल्ट आहे. त्याचे ऑप्शन नियर टू असतात आणि त्याला सॉल्व्ह करायला तुम्हाला हा कन्सेप्ट माहित असणं गरजेचं. नोट डाऊन करा, एक्झाम्पलवर जाऊ, अडप्ट करू, चालेल. ठीक, कन्सेप्ट समजलाय. एखादा एक्झाम्पल मी आणखीन बघतोय, जस्ट मला हा कन्सेप्ट सांगा तुम्ही काय आन्सर येत आहे, मग मी डायरेक्टली एक्झाम्पलवर जातोय. ठीक आहे. बिकॉज एक्झाम मध्ये हा पण प्रश्न येतात, व्हॉट इज द आन्सर. ठीक आहे, बरेचदा हा पण आलेला आहे. हे बघा, नंबर इज गिवन 1 2 3 4 3 4 3 4 डॅश डॅश. व्हॉट इज इन अ फ्रॅक्शन नंबर, 1 2 2 2 डिवायडेड बाय 9900. ओके, चलो सुमित यांचा आन्सर येत आहे, चेक करू, चालेल. हा तर यात कोणाचा आन्सर येत आहे या टाईप. ओके, एक सांगा, एक नॉर्मली सांगा, नंबर जे आहे रिपीट कोण कोण होत आहे, 3 4 3 4 रिपीट होत आहे. आपण पहिली स्टेप काय करणार याला, की टोटल नंबर लिहिणार. आणि व्हॉट इज द टोटल नंबर, 1 2 3 4. हे कंप्लीट झालं टोटल नंबर. मायनस कॉन्स्टंट नंबर, व्हॉट इज अ कॉन्स्टंट नंबर, 12 इज द कॉन्स्टंट. मग -12 करण्यात आला, डिवायडेड बाय करण्यात, डिवाइड बाय करण्यात आले. आता डिवाइड बाय करताना आपण हे बघतो, हाऊ मेनी नंबर आर रिपीटेड या रिकरिंग अँड हाऊ मेनी कॉन्स्टंट. किती नंबर रिकरिंग आहे, 2 नंबर रिकरिंग. फिर 999 फॉर द रिकरिंग नंबर, जेवढे रिकरिंग असेल तेवढा 9 लिहिणार. आणि 00 फॉर द कॉन्स्टंट नंबर, असं झालं असेल. देन व्हॉट इज द डिफरन्स ऑफ दिस नंबर आहे सांगा, 1 2 2 असेल, बरोबर आहे की नाही. आणि डिवायडेड बाय 9900, हाच आन्सर होता. नाही, ठीक आहे. चलो वन मोर एक्झाम्पल, आणखीन एक एक्झाम्पल, 0.234
55555 0.234555. What is the answer? Correct. 4 times 1. 4 times 1 divided by 9,000. ओके. आणखीन कोणाचा आन्सर? 2,111 900 असं. ओके. आन्सर सुमित सेम. ऑनलाईन मध्ये कोणाचा आन्सर? ओके, चेक करा. एक सिंपल सा कन्सेप्ट आहे. या नंबरला पहिले टोटल नंबर पहिले चेक करा. व्हॉट इज द टोटल नंबर? 2345. यानंतर रिकरिंग होत आहे, तर हा झाला टोटल नंबर. व्हॉट इज द कॉन्स्टंट नंबर? कॉन्स्टंट नंबर कोणता दिसत आहे आपल्याला? 234. इथपर्यंत कॉन्स्टंट आहे, बाकीचं तर 5 तर रिकरिंग आहे. ठीक आहे. देन पहिली स्टेप बघायची, हाऊ मेनी रिकरिंग नंबर? 1. देन एकच 9 येणार. हाऊ मेनी कॉन्स्टंट नंबर? 3. देन देअरफॉर द 3 zeros येणार. ते इथं देण्यात आले. सांगा व्हॉट इज द डिफरन्स ऑफ दिस नंबर यार? 2111 डिवायडेड बाय 9,000. तर हा आन्सर होता. हे आन्सर. ठीक आहे. तर या कन्सेप्टवर डिफिकल्ट क्वेश्चन विचारण्यात येतात. जसं मी तुम्हाला सांगण्यात आलं की जो कंटेंट आता देत आहे तो मागच्या बरेच वर्षात आलेला आहे आणि खूप एक्झाम मध्ये विचारण्यात आलाय. नंबर आहे 0.1666 इंटू, या ब्रॅकेट मध्ये प्रेझेंट करतो. 0.166 तो रिकरिंग आहे. 6 आता, मग दॅट टाइम इज अ ब्रॅकेट. सेकंड नंबर आहे 0.8333 रिकरिंग. 0.33 असं 33 देण्यात आलं इज रिकरिंग सगळं. डिवायडेड बाय 0.222 0.6 रिकरिंग. 0.1250 हा क्वेश्चन होता. ठीक आहे. आता मेन मुद्दा काय ना, एक्झाम्पल तो सिंपल आहे, डिपेंड करते ऑप्शनवर की ऑप्शन कशा आहे. ऑप्शन बघा, फर्स्ट ऑप्शन 2 आहे, सेकंड ऑप्शन 2.40 आहे, नेक्स्ट ऑप्शन आहे 2.43 अँड अनदर ऑप्शन इज अ 2.50. मग हे जे ऑप्शन आहे हे सगळेचे सगळे नियर आहे, खूप जवळ आहे, कारण की मल्टिपल थोडी आहे ते. तर डिफरन्स ना समजतंय तुम्हाला, सगळ्यांमध्ये 2 आहे, तर 2 पॉईंटचा खेळ आहे. मग या दरम्यान तुम्ही अप्रॉक्सिमेटली नाही वापरू शकत आणि एक्झामिनरना अप्रॉक्सिमेटली देणार पण नाही, तर तुम्हाला एक्झॅक्टली काढायला लागणार. ठीक आहे. आणि त्यासाठी आत्ताचा जो कन्सेप्ट आहे ना ते माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. देन स्टार्ट. चला लास्टचा एक्झाम्पल 2 मिनिट लावतात. आणि 10 टाइम्स जर IMP असेल, 10 टाइम्स जर एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे तर मे बी खूप चॅलेंजिंग असेल तेवढ्यांदा, आणि एक्झामिनरला माहिती आहे की काही करून मुलांना येणार नाही. ठीक आहे. चला चेक करा. 1 मिनिट 1 मिनिट. सिम्पल्स आहे. जर तुम्हाला कन्सेप्ट माहित असेल तर डायरेक्टली आपण याला इम्प्लिमेंट करू शकतो, कन्सेप्ट नसेल तर थोडा वेळ लागते. सांगा या नंबर मध्ये व्हॉट इज द कम्प्लीट नंबर? कम्प्लीट नंबर काय? 16. अरे कम्प्लीट नंबर 16 डायरेक्ट सॉल्व्ह करू चालेल. काय लिहिणार आपण त्या नंबरला? या नंबरला चेक करा. माझं काय म्हणणं आहे, हा नंबर चेक करा. कम्प्लीट नंबर इज अ 16. 16 मायनस कॉन्स्टंट नंबर इज द 1. 16 मधून 1 गेला तर 15 डिवायडेड बाय 1 रिकरिंग 1 कॉन्स्टंट. तर या नंबरला लिहू शकतो 15 डिवायडेड बाय 90. ही सगळ्यांना समजलं. ठीक आहे. इनटू या नंबरला व्हॉट इज द कम्प्लीट नंबर? 83. 83 is the complete number. What is the constant number? 8. 83 minus 8 75 divided by 90. 1 recurring 1 complete. ठीक है. तो 75 divided by 90 हे सगळ्यांना क्लियर आहे. ओके. What is the number? 3 is the recurring only. काय लिहिणार याला? 3 divided by 9. ही स्टेप समजली सगळ्यांना, यामध्ये काही डाऊट नाहीये. आता सपोज या नंबरला जेव्हा मी लिहिणार त्या नंबरला 2 डिवाइड बाय 9 लिहायला लागणार. पण जर 2 डिवाइड बाय 9 जर न्यूमरेटर डिनोमिनेटर वरती गेलं तर काय होणार? अरे हा नंबर आपल्याला 2 डिवाइड बाय 9 खाली आहे की नाही, पण जर तो वरती गेला तर काय म्हणणार? 9 डिवायडेड बाय 2. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर काय होतात? चेंज होतात. मग याचा ऍक्च्युअल आन्सर काय होतं? 2/9. पण याला जर मी इथंच इंटू करत असेल तर काय लिहिणार? 9 डिवाइड बाय 2. ही स्टेप समजली का सांगा? ठीक, आरामशीर बघा. डिवाइड केलं तर खाली येणार ना, मी डायरेक्ट मल्टिप्लाय मध्ये लिहितोय.
सांगा हा आन्सर काय बनणार तुमचा? नाही, नॉर्मली काय बनणार? 6/9. वरती गेलं तर 9/6 असं बनत असेल. हे क्लिअर आहे? या नंबरला काय लिहिसाल यार? 0 द्या, नाही द्या तरी चालेल, बिकॉज झिरोचं नंबरच्या नंतर इम्पॉर्टन्स समाप्त होतोय. मग आता मी 0 याला कॅन्सलच जर केलं तर नंबर काय? 0.125. 0.125 याला आपण फ्रॅक्शन मध्ये काय लिहिणार? 125 डिवायडेड बाय 1000. 1000 आहे की नाही? मग आपण मल्टिप्लाय मध्ये लिहिलं तर काय लिहिणार? 1000 डिवायडेड बाय 125. तर सगळ्यात मेन रोल आहे की तुम्ही त्या नंबरला फ्रॅक्शन मध्ये आणता की नाही. कारण की जर फ्रॅक्शन मध्ये आणलं तर तुमचं कॅल्क्युलेशन परफेक्ट होणार. ठीक आहे, तुम्हाला इथपर्यंत आणणं गरजेचं होतं या साईडला. आता हे आल्यानंतर आता उरते कॅल्क्युलेशन. आता कॅल्क्युलेशन चेक करा कसं करणार. फर्स्ट हा 9 आणि हा 9 कॅन्सल. 9 1 जार आणि 9 10 जार, ही कॅन्सल आहे. याचं हा 10 आणि याचं एक 0 इज ऑल्सो कॅन्सल. म्हणजे किती? 2 झिरोज कॅन्सल. ही स्टेप समजली? ठीक आहे. आता खाली 9 दिसत आहे आणि बाकीचे नॉर्मली नंबर दिसत आहे. एक काम करतोय मी, असं करतोय बघा. जर मी 5 न डिवाइड केलं तर 5 2 जार आणि 5 किती? 25 जार. ही क्लिअर आहे? ठीक आहे. आता तो 2 नंबर आहे, हा 2 आणि हे 2 पण काय होणार आपसामध्ये? कॅन्सल. हे क्लिअर आहे? 25 आहे बघा. 25 1 जार होते आणि 25 किती यार? 3 जार होते, म्हणून हा पण कॅन्सल. ठीक आहे. सांगा 3 3 इंटू काय असतात? 9, म्हणून हा पण 9 कॅन्सल आहे. ठीक आहे, हे क्लिअर आहे? मग आता आणखी नंबर काही आहे का डिनोमिनेटरला? 6 आहे आणि या दरम्यान किती आहे? 15. बाकी कोणताच नंबर नाही. ठीक आहे. मग जर 15 डिवायडेड बाय 6 उरलं असेल, आता 15 डिवायडेड बाय 6 ला जर डायरेक्टली डिवाइड जरी केलं किंवा तुम्ही 3 न जरी डिवाइड केलं, 3 न डिवाइड केलं तर 5 डिवायडेड बाय काय होणार? 2 होणार. देन व्हॉट इज अ 5 डिवाइड बाय 2? 2.50 इज ओनली आन्सर. ठीक आहे. तर 2.50 म्हणजे हा आन्सर होता आणि याला IMP करून ठेवा. हा येणारच आहे जर कॅल्क्युलेशन मध्ये लेंदी विचारलं तर. या टाईपचे येऊ शकतात. तर ऑलमोस्ट कॅल्क्युलेशनचा पार्ट या ठिकाणी आपलं संपत आहे पूर्ण बेस्ड ऑन द अल्जेब्रा. अल्जेब्रा विथ अल्जेब्रा कसे क्वेश्चन आले त्याच्यात. आता प्रॉपर अल्जेब्रा कसं चालणार ते आपण उद्याच्या लेक्चरला स्टार्ट करणार. म्हणजे प्रॉपर अल्जेब्रा म्हणजे असे एक्झाम्पल येतात. मी एक एक्झाम्पल दाखवतोय. म्हणजे उद्यापासून काय असणार? एक एक फॉर्म्युलावर डिटेलमध्ये असेल. म्हणजे पहिला फॉर्म्युला काय तुमचं? A + B ब्रॅकेट स्क्वेअर. तर A + B ब्रॅकेट स्क्वेअरला खूप डिटेल विचारतात. म्हणजे असं असे प्रश्न खूपदा आले एक्झाम मध्ये. x + 1/x = 3 असेल तर सांगा x⁻³ + 1/x⁻³ किती येणार? असे क्वेश्चन येतात यार. मग ते इंडिव्हिज्युअली 1 फॉर्म्युलीजला डिटेलमध्ये बघणं गरजेचं आहे. मग पहिला फॉर्म्युला काय? A + B ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचेच खूप कन्सेप्ट जाणार. मग A - B ब्रॅकेट स्क्वेअर, मग त्यांचेच कन्सेप्ट. पॉवर वरती पण जाते, पॉवर रिव्हर्स पण होते. मग असे काही कंटेंट येणार की सर पॉवर काही पण येऊ शकतात. म्हणजे x⁻15 बनवा, x⁻7 बनवा, असं काही पण पॉवर विचारला जाऊ शकते. ते उद्याच्या लेक्चर पासून स्टार्ट होणार.